परमेश्वराची स्तुती असो. आज आहे 14 डिसेंबर रविवार आणि आजचा विषय आहे तुम्ही एक नवीन सृष्टी आहात. एक 2 कोरिंथीकरास 5:17 म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो एक नवीन निर्मिती आहे. जुन्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. पहा सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. पास्टर ख्रिस आपल्याला सांगतात, जेव्हा तुमचा नव्याने जन्म झाला, तेव्हा खरोखर काहीतरी आश्चर्यकारक घडले. तुम्ही आतून अगदी नवीन झालात. तुम्ही पूर्वीसारखे राहिला नाही. तुम्ही आता देवाचे मुले आहात आणि त्यामुळे तुमचे जीवन परिपूर्णपणे वेगळे झाले आहे. येशूबद्दल विचार करा. जेव्हा तो पृथ्वीवर होता, तेव्हा आजार त्याच्या शरीरात राहू शकत नव्हते. तो जीवन शक्ती आणि विजयने भरला होता. आता तुमच्यातही तसेच जीवन आहे. देवाचे जीवन तुमच्यामध्ये वाहत आहे. जर इतर जण म्हणतील, प्रत्येक जण जसा जसा मोठा होतो तसे ते कमकुवत किंवा आजारी पडतो. पण आता तुमच्यासाठी ते खरे नाही. तुम्ही देवाच्या कुटुंबाचे आहात आणि त्यांच्या कुटुंबात आजार, भीती आणि पराभव ह्याचा समावेश नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल किंवा काहीतरी भयानक ऐकू येईल, तेव्हा देवाचे वचन धैर्याने बोला. माझ्यामध्ये देवाचे जीवन आहे. मी दररोज बलवान, निरोगी आणि आनंदाने भरलेले आहे. तुमच्या शब्दामध्ये शक्ती आहे. देवाने तुम्हाला दिलेली विजयी जीवन जगण्याची त्याची वापर करा. प्रार्थना. मी एक नवीन निर्मिती आहे. जुन्या गोष्टी गेल्या आहेत आणि सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. मी बलवान, निरोगी आणि देवाच्या जीवनाने भरलेली आहे. हालेलुया. धन्यवाद.